महायुतीचे लोकसभा निवडणुकीचे समन्वयक जाहीर. भारतीय जनता पार्टीकडून गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण, तर शिवसेनेकडून शंभूराज देसाई आणि उदय सामंत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून धनंजय मुंडे आणि अनिल पाटील या मंत्र्यांचा समावेश. महाविकास आघाडीचे सामायिक घोषणापत्र लवकरच जारी होणार. महाविकास आघाडी एकत्रितपणे जाहीर करणार घोषणापत्र. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात स्थानिक मुद्द्याचा समावेश करण्यात येणार. आताचे महाराज हे खरे वारसदार नाहीत. खासदार संजय मंडलिक यांचं खळबळजनक वक्तव्य. कोल्हापूरची जनताच खरी वारसदार. निरसीच्या सभेतनं मंडलिकांचा हल्लाबोल. महायुतीच्या जागा वाटपाची उद्या घोषणा होण्याची शक्यता. नाशिक, पालघर, मुंबईचा तिढा सुटला. शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांची माहिती. पूजा तडस यांचे रामदास तडस आणि त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप. लग्नानंतर बाळाचा जन्म झाला तेव्हा तडस कुटुंबाने डीएनए टेस्ट करण्यास सांगितलं. आपण डीएनए चाचणीसाठी तयार आहोत, मात्र ती कोर्टाच्या माध्यमातून व्हावी. पूजा तडस यांची मागणी. विरोधकांकडे विकासाचा एकही मुद्दा नाही. कुटुंब उद्ध्वस्त करायचं काम विरोधक करतायत. खासदार रामदास तडस यांची टीका. या प्रकरणी वकिलाचा सल्ला घेईन आणि न्यायालयात जाईन, तडस यांची प्रतिक्रिया. पूजा तडस यांच्याकडनं हनी ट्रॅपचा प्रयत्न. सगळे पुरावे देण्यास तयार. रामदास तडसांचे पुत्र पंकज तडस यांचं वक्तव्य. तर विरोधकांचा आधार घेत पूजा तडस यांचा प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न. पंकज तडस यांचा आरोप. हे प्रकरण म्हणजे राजकीय षडयंत्र. उमेदवारी मिळाल्यानं आपल्यावर आरोप केले जात आहेत. रामदास तडस यांचं वक्तव्य. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही, तडस यांचं स्पष्टीकरण. पूजा तडसांना पत्रकार परिषद घ्यायला लावली. हे सगळे ठाकरे गटाचे उद्योग असल्याचा संजय शिरसाटांचा आरोप. तर एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावणं चुकीचं. राजकारणासाठी असा वापर योग्य नाही, शिरसाट यांचं मत. मंगलप्रभात लोढा यांनी घेतली मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट. राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा देण्याच्या भूमिकेचं केलं स्वागत. गडचिरोलीमध्ये भाजपचा पराभव झाला तर मंत्रिपद जाईल या भीतीने मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे बिनबुडाचे आरोप. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची टीका. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार 4 जून नंतर भाजपमध्ये येणार. गडचिरोलीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचार सभेत धर्मराव बाबा आत्राम यांचं वक्तव्य. ठाकरे गटाकडे पर्याय नसल्यामुळे दक्षिण मुंबईतनं अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची टीका. तर महायुतीकडनं पक्ष जो उमेदवार देतील तो मान्य असेल, नार्वेकरांची प्रतिक्रिया. धुळे लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध. तुषार शेवाळ यांच्या भेटीसाठी आलेल्या शोभा बच्छाव यांच्यासमोर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. धुळे लोकसभा मतदारसंघात डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिल्यानं मालेगावात नाराजी नाट्य. जिल्हा काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळ यांनी दिला राजीनामा. उमेदवारीबाबत फेरविचाराची मागणी. धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी घेतली डॉक्टर तुषार शेवाळ यांची मालेगावात भेट. काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिल्यावर शेवाळांनी दिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा. या पार्श्वभूमीवर भेट झाल्यानं चर्चांना उधाण. महाविकास आघाडीकडून काँग्रेसने डॉक्टर शोभा बच्छाव यांची उमेदवारी जाहीर केल्यावर काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी दिला पदाचा राजीनामा. 2 दिवसात उमेदवार न बदलल्यास कठोर भूमिका घेऊ, सनेर यांची प्रतिक्रिया. विदर्भातल्या 10 जागा बहुमताने जिंकणार. पंतप्रधान मोदींबाबत लोक सकारात्मक. रेल्वे, विमानतळ आणि समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत येणार. उद्योगही मोठ्या प्रमाणात आणणार. देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. नाशिक लोकसभेसाठी महायुतीकडून नवीन चेहरा देण्याबाबत विचार सुरू. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. नवीन चेहरा आल्यावर मतदार स्वागत करतील, विखे पाटलांना विश्वास. ठाकरे गटाचा महाराष्ट्रात एकही खासदार निवडून येणार नाही, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा दावा. तर पंतप्रधान मोदी बोलतात ते करून दाखवतात, राणेंची प्रतिक्रिया. रायगडमध्ये अनंत गीतेंचं फुटक्या कवडीचं योगदान असेल तर राजकारण सोडण्याचा खासदार सुनील तटकरेंचा इशारा. शरद पवारांवर टीका करणाऱ्या अनंत गीतेंना पवारांचेच पाय धरण्याची वेळ, तटकरेंचा टोला. हिंगोली शहरामध्ये महायुतीकडून डॉक्टर, वकील आणि व्यापारी मेळाव्याचं आयोजन. यावेळी महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम यांना विजयी करण्याचं आवाहन. नांदेडमधील काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांच्या मतदारसंघात अमित शहांची सभा. महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ नरसीमध्ये प्रचार सभेचं आयोजन. बीडच्या जिल्हा परिषदेवर 3 वेळा माझ्यामुळे राष्ट्रवादी सत्तेत. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेंसह धनंजय मुंडेंना प्रत्युत्तर. तर जिल्हा परिषद निवडून आणणं ही येड्या गबाळ्याचं काम नाही, सोनवणेंचा टोला. नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण भाजपमध्ये येण्याआधी भाजपची मोठी ताकद होती. महायुतीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकरांचं वक्तव्य. तर यावेळीही नांदेड लोकसभा जिंकणार, चिखलीकरांना विश्वास. यवतमाळमध्ये वंचितचे उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकरांची सभा.
काँग्रेस पक्ष काँग्रेससारखे राहिली नाही, आंबेडकरांची प्रतिक्रिया. लोकांच्या हितासाठी आणि महायुतीच्या साठी बारामती लोकसभा निवडणुकीतनं माघार, शिवसेना नेते विजय शिवतारे यांची प्रतिक्रिया. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि पदाधिकाऱ्यांची उद्या दिल्लीत बैठक. मुंबईतील जागा वाटप आणि नाना पटोलेंच्या भूमिकेसंदर्भात हायकमांडची घेणार भेट. 18 लोकसभा मतदारसंघामध्ये फिरलो, महाराष्ट्रात मोदींची हवा आहे. महायुती चांगल्या पद्धतीने काम करते तर महाविकास आघाडी अंतर्गत वादात असल्याचं उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मांचं वक्तव्य. पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिल्याबद्दल उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मांनी मानले राज ठाकरेंचे आभार. पंतप्रधान मोदी खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांवर चालतायत, विकास करतायत, दिनेश शर्मांचं वक्तव्य. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर. 12 एप्रिलला गोंदिया इथे संध्याकाळी 4:30 वाजता घेणार सभा. पालघर लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या प्रचाराला सुरुवात. शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कांबडी यांची उद्या बोईसरच्या आंबटगोड मैदानावर सभा. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. उत्तर भारतीयांची मतं मिळवण्यासाठी भाजपचं राज्यात योगी कार्ड. पूर्व विदर्भात योगी यांच्या 3 सभा झाल्यावर पुढील सर्व टप्प्यांमध्ये राज्यात सभा होणार. प्रत्येक टप्प्यात 4 ते 5 सभा होणार. मुंबईतही योगी आदित्यनाथ यांच्या 5 सभांचं नियोजन. मुंबईमध्ये मागील काळात आम्ही 5 जागा लढायचो आणि राष्ट्रवादी 1 सीट लढायची. महाविकास आघाडीत आम्ही समान सहभागी आहोत. जागा न मिळाल्यानं नाराज आहे, वर्षा गायकवाड यांनी केलं स्पष्ट. कमीत कमी 2 ते 3 जागा मिळायला हव्यात, गायकवाड यांची मागणी. शिवसेनेच्या जागा गेल्यानं आमचीही नाराजी होती. अमरावतीची जागा काँग्रेसला दिली आहे. वरिष्ठ नेतृत्वाने सारासार विचार करूनच जागा वाटप केलंय. जागा वाटपाचा विषय संपलाय. अंबादास दानवेंची वर्षा गायकवाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. कमळ निवडणूक चिन्हावर लढवण्यासंदर्भातली बातमी खोटी. अजित पवारांनी नाशिकची जागा मागितली आणि तिथून उभं राहण्यासाठी त्यांनीच सांगितलंय. मंत्री छगन भुजबळांची माहिती. तर राज ठाकरेंमुळे महायुतीची ताकद वाढेल, भुजबळांचं वक्तव्य. महाविकास आघाडीचे भिवंडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे संजय राऊत यांच्या भेटीला. म्हात्रेंना शरदचंद्र पवार पक्षाकडनं उमेदवारी. हातकणंगले लोकसभेचे उमेदवार सत्यजित पाटलांच्या प्रचारासाठी इस्लामपूरमध्ये महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा. हातकणंगलेमधील मवियाच्या उमेदवारीसाठी सर्वांनीच काम करावं, जयंत पाटील यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. महायुतीत ठाणे, नाशिक, साताऱ्याच्या जागेवर एकमेकांवर दबाव तंत्राचा वापर सुरू असल्याची चर्चा. ठाणे आणि नाशिक सोडायला शिवसेना तयार नाही, तर भाजपही साताऱ्यावर ठाम. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीत संभ्रम कायम. किरण सामंत यांना उमेदवारी मिळेल की नाही माहिती नाही, पण ते निष्ठावानाप्रमाणे प्रचार करतील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचं वक्तव्य. महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाल्यावर शशिकांत शिंदे प्रथमच साताऱ्याच्या वेशीवर शिरवळ इथे शशिकांत शिंदेंचं भव्य स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळाल्यावर साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे शरद पवारांच्या भेटीला. पवारांचा आशीर्वाद घेतल्यावर शशिकांत शिंदेंचा सातारा दौरा. मनसे नेते संदीप देशपांडेंनी चला आरशात बघूया म्हणत उद्धव ठाकरेंचे जुने व्हिडिओ सोशल मीडियावर केले शेअर. राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा देण्याच्या निर्णयावर ठाकरे गटाने केलेल्या टीकेला संदीप देशपांडेंचं उत्तर. महायुतीमध्ये काही जागांचा तिढा अद्याप कायम, मात्र त्यावर लवकरच निर्णय होईल, अजित पवारांची माहिती. नाशिक, कोकणचे फॉर्म शेवटच्या टप्प्यात भरायचे, त्याला अजून वेळ आहे. आम्ही त्याबाबत चर्चा करून मार्ग काढू, अजित पवारांनी केलं स्पष्ट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.